वसई विरार महानगरपालिकेत बविया आणि महायुतीमध्ये जोरदार लढत होणार आहे। विधानसभेतील विजयानंतर भाजपने आता पालघरचा गड राखण्यासाठी कंबर कसली आहे। बवियाने मविया आणि मनसेला सोबत घेऊन मोठी खेळी खेळली आहे। ख्रिश्चन, मुस्लिम आणि मराठी मतांच्या जोरावर वसईची सत्ता कुणाकडे जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। वसई विरार महानगरपालिकेत नक्की काय होणार हे जाणून घेऊया थोडक्यात। नमस्कार, मी लीलाधर। वसई विरार महानगरपालिकेच्या सत्तेचा संघर्ष आता एका अत्यंत रोमांचक वळणावर येऊन ठेपलाय। गेल्या अनेक वर्षापासून या महापालिकेवर बहुजन विकास आघाडी म्हणजेच बवियाची एकहाती सत्ता आहे। हितेंद्र ठाकूर यांनी आपला हा बालेकिल्ला आजवर कोणत्याही परिस्थितीत टिकवून ठेवलाय, पण आता चित्र बदलताना दिसतंय। नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला जे अनपेक्षित यश मिळालं त्याने हितेंद्र ठाकूर यांच्या साम्राज्याला आव्हान निर्माण झाले। हेच ओळखून आता बवियाने एक मोठी राजकीय खेळी खेळली। बवियाने चक्क महाविकास आघाडी सोबत हात मिळवणी जाहीर केली आहे। इतकंच नाही तर त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेला सुद्धा या नव्या आघाडीत सोबत घेतलंय। महायुतीची विजयी घोडदौड रोखण्यासाठी आता वसई विरारमध्ये एक मोठी वज्रमूठ तयार करण्यात येते। वसई विरार महापालिकेत एकूण 115 सदस्य संख्या आहे आणि प्रभाग संख्या 29 आहे। या महापालिका क्षेत्रात बोईसर, नालासोपारा आणि वसई असे 3 महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघ येतात। या तीनही मतदारसंघातील राजकीय गणित आता पूर्णपणे बदलणार आहेत। भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचं आधी स्पष्ट केलं होतं, त्यामुळे ही लढाई आता महायुती विरुद्ध महाआघाडी अशी थेट होणार आहे। या नव्या आघाडीत जागा वाटप हा सर्वात कळीचा मुद्दा ठरणार आहे। अजूनही कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे निश्चित झालेले नाहीये, पण मनसे सोबत आल्यामुळे त्यांना काही जागा सोडाव्या लागतील। विशेषतः शहरातील मराठी पट्ट्यात मनसेचं वर्चस्व असल्याने तिथल्या जागांसाठी रस्सीकेस होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे ख्रिश्चन आणि मुस्लिम बहुल पट्ट्यात काँग्रेसची पकड मजबूत आहे, त्यामुळे तिथे काँग्रेस अधिक जागांची मागणी करू शकते। या सगळ्या मोठ्या राजकीय पक्षांच्या खेळात आता एमआयएमने सुद्धा उडी घेतली आहे। एमआयएमने महापालिकेच्या निम्म्या जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। यामुळे मुस्लिम मतांचं विभाजन कोणाच्या फायद्याचं ठरेल याची चर्चा आता रंगू लागली आहे। महायुतीसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे। विधानसभेच्या निकालामुळे भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्यांना आता महापालिकेवरही आपला झेंडा फडकवायचा आहे। तर हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी हा आपला बालेकिल्ला वाचवण्याचा प्रश्न आहे। मविया आणि मनसेला सोबत घेतल्यामुळे ठाकूर यांची ताकद नक्कीच वाढली आहे, पण कार्यकर्त्यांमध्ये जागा वाटपावरून समन्वय कसा राहतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मुंबईचा कारभारी बदलण्यासाठी जसे प्रयत्न सुरू आहेत तसेच प्रयत्न आता वसई विरारमध्ये होताना दिसतायत। एका बाजूला भाजपची आक्रमक रणनीती आहे आणि दुसऱ्या बाजूला ठाकूर यांचा दांडगा अनुभव, त्यामुळे वसई विरारच्या 115 जागांसाठी होणारा संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच ऐतिहासिक ठरणार आहे। अशा स्थानिक आणि महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी थोडक्यातला सबस्क्राइब करा।